हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. माहिती गॅप झालेल्या व्हिडिओजमध्ये कारण एकतर लॉंग विकेंड प्लस आमची इतकी धावपळ चालू होती. माझ्या फेसवरून दिसत असेल खूप टायर्ड आहे आता. कारण हळदी कुंकू होतं आमचं संडेला, आज मंडे होता आणि आज आम्ही परत लेट उठून वगैरे बरीच कामं केली आणि मूवीला वगैरे पण गेलेलो. सो हा व्हिडिओ बेसिकली मला स्पेशल रिव्ह्यू देण्यासाठी मी शूट करत आहे. जसं की आमच्याकडे काल हळदी कुंकू होतं, त्याचा व्हिडिओ पण येईल चॅनलवरती. सो आज आम्ही मस्त एक मराठी मूवी पाहिला, तो म्हणजे अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई. आणि मी जसं की आम्ही बघितलं ऑलरेडी त्याचे रिव्ह्यूज आहेत म्हणजे बरे आहेत. मी काल चेक केलं तेव्हा 8 पॉईंट समथिंग काहीतरी होते. पण ॲक्च्युली हा मूवी खूप छान आहे म्हणजे मला वाटते आउट ऑफ 10 to 10 देण्यासारखं आहे. कारण हा जो मूवी आहे हे सासू सुनेचं नातं ह्याच्यावरती आहे आणि ते कसं असायला पाहिजे किंवा पहिल्या ज्या सुना होत्या त्यांना किती सासरचा जाच होता, किती सासवा त्यांना छळ करत होत्या किंवा इंटेन्शनली नॉन इंटेन्शनली. पण आत्ता जसं मॉडर्न आता झालेलं आहे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आता सासूबाई घाबरतात की सून कशी मिळेल, तेव्हा सूनबाई घाबरायच्या की सासू कशी मिळेल. पण मला वाटते प्रत्येक सुनेने सासूने सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. कारण खूप घरांमध्ये अजून त्यांच्या मुलांची गच्चंडी वगैरे चालू आहे. दोन्ही मुलगा दोन्ही नात्यात अडकून जातो, सासू की आई, सासू नाही आई की बायको ह्यामध्ये. आणि ह्याच नात्याचं तुम्हाला म्हणजे कसं असलं पाहिजे सगळ्या गोष्टी ह्याचं तुम्ही नक्की हा मूवी बघा, सगळ्यांनी बघायला पाहिजे. तर जसं की सासू आणि सुनेचं अजिबात पटत नसतं. सूनबाई खूप मॉडर्न, सासूबाई हलकीशी जुन्या विचारांची किंवा ते सगळं थोडंसं न पटणारी, एकदम खडूस वगैरे. पण त्या आतून मनातून खूप चांगल्या आहेत. त्या एकदम कठोर दाखवलेल्या आहेत पण त्या मनातून तेवढ्याच हळव्या आहेत. आणि ऑलमोस्ट सगळ्याच आया त्यांच्या मुलासाठी पॉझिटिव्ह असतात. जसं प्रत्येक मुलीची आई तिच्या मुलीसाठी पॉझिटिव्ह असते, तसंच प्रत्येक आई ही त्यांच्या मुलासाठी पॉझिटिव्ह असते. कारण बरोबर आहे, असायलाच पाहिजे. स्वतः त्यांचं मुलगा आहे आणि त्यांना लहानपणापासून वाढवलेलं असतं, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. जसं प्रत्येक मुलीची आई तिची पटकन साईड घेते, तसंच प्रत्येक मुलाची आई तिला वाटतं की हां मी असं सांभाळलं आहे, सो असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. तर खरंच तो मूवी इतका भारी आहे की इतका भारी संदेश देणार आहे की आपल्याला कुठलीच वेळ सांगून येत नाही, कुठलंच काही माहिती नसतं. आणि मुळात आपल्याला हेच माहिती नसतं की आपण बांधतोय का, किंवा आपण का इतक्या गोष्टी ताणत आहे, किंवा का आपण सगळ्या गोष्टींसाठी कशा प्रत्येकजण एक वेगळ्या भ्रमात असतो. मला हवं तसंच झालं पाहिजे किंवा मी म्हणेल तेच झालं पाहिजे. नाही, याच्या पलीकडे पण आपल्या नात्यांना महत्त्व देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो मूवी हेच सांगतो की नाती किती इम्पॉर्टंट आहेत. कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडताय किंवा जसं की आता सासू सून आहे आणि त्यांचा मुलगा आणि सासरा वगैरे म्हणजे ते पूर्ण एक फॅमिलीच आहे. तर सडनली त्या सासूच्या बोलण्यामुळं टोमण्यांमुळं ते घर चेंज करायचा प्लॅन करतात आणि ते लोक दुसरीकडे शिफ्ट व्हायचा प्लॅन करतात. सो ते त्यांचं प्लॅनिंग चालू असतं. सडनली इतका म्हणजे मूवी पहिला असा चालू होता जोकिंग किंवा ते छळ वगैरे, हे दोन्ही साईडून मजाक मस्ती वगैरे चालू होती किंवा त्यांचे ते सीन दाखवलेले होते. पण अचानक असा टर्निंग पॉईंट आहे त्या मूवीमध्ये. जसं की म्हणजे त्यांच्याकडे पाऊस वगैरे होत असतो, सो त्याचे वडील त्याला ड्रॉप करायला जातात. मग ते ड्रॉप करायला जातात तेव्हा ते वडापाव खातात. वडापाव खायला थांबलेले असतात. म्हणजे पाऊस आला म्हणून ते साईडला थांबतात, मग ते वडापाव वगैरे खात असतात. वडापाव खाताना त्यांचं डिस्कशन होतं की नका नवे जाऊ, एक चान्स द्या किंवा तुमच्या म्हणजे समजव तुझ्या बायकोला, तुम्ही सोडून नका जाऊ. आणि त्याच्यात ते इतकं इमोशनल गाणं आहे ना की नको मोडून जाऊ डाव असा. सो इतकं इमोशनल सॉन्ग आहे ते. इव्हन मला आत्ता पण भरून येते की खरंच प्रत्येक आईसाठी, प्रत्येक वडिलांसाठी त्यांचा मुलगा खूप म्हणजे इम्पॉर्टंट असतो किंवा ज्याला आपण लहानाचं मोठं केलं. आणि प्रत्येक सुना ज्या घरी येतात त्यांच्या अपेक्षा असतात की मी ह्याच्यासाठी घर सोडून आले, मग माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. असं काही नाही आहे.
आता आपले सासू सासरे किती दिवसांचे पाहुणे आहेत, त्यांचे एज झालेले काहीच सांगू शकत नाही. म्हणून ह्या ओढाओढीच्या जगात, ह्या भ्रमात किंवा तुला काय पाहिजे, मलाच पाहिजे, मी बोले तसं, ह्याच्यापेक्षा प्रत्येकाने नात्यांना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. आता यावं ते टर्निंग पॉईंटवरती. सो सडनली जसं की ते पाऊस येत होतं, गाडीवर दोघंजण चाललेलं, कारण त्याचे वडील त्याला ड्रॉप करणार होते म्हणून. तर मग ते थांबतात आणि मग तिकडे ते मस्त वडापाव खातात. वडापाव खाऊन निघत असताना अचानक जे मोठे मोठे होल्डिंग असतात ते कोसळतं. मोठावाला एक ॲडव्हर्टाईजचा बोर्ड जो असतो तो कोसळतो आणि त्यात ते दोघांची डेथ होते. आणि जेव्हा दोघांची डेथ होते सगळं संपतं, सगळं मोडून पडतं. मग खरंच मग आत्तापर्यंत जे भांडणाऱ्या सासू आहे, सुनबाई आहेत, का तुम्ही कसला माज आहेत किंवा कशाला तुम्ही एवढं हे सगळं करताय, का गोष्टीत आनंद धरताय? जर ज्या व्यक्तीसाठी भांडताय किंवा ज्याच्यामुळे तुम्ही भांडताय, जर ती व्यक्तीच नाही राहिली किंवा ती लोकच नाही राहिले, तर मग काय, मग तुमच्या आयुष्यात काहीच नाही आहे. आणि मला वाटते आपला नवरा हेच आपलं सर्वस्व असतं जेव्हा एखाद्या बाईचं लग्न होतं तेव्हा. आणि मग त्याच्यासाठी भांडायचं वगैरे हे मला काहीच बरं नाही वाटत. इवन मला तर वाटते सासवांना समजवण्यापेक्षा प्रत्येक मुलीने हे समजलं पाहिजे की मला इम्पॉर्टंट काय आहे आयुष्यात. मला माझा माणूस ज्याच्यासाठी आपण लग्न केलं तो इम्पॉर्टंट आहे की माझी सासू कशी आहे, माझं काय, ते इम्पॉर्टंट आहे. सो आजच्या मूवीमधून एक मी गोष्ट शिकले की नाही, प्रत्येक नात्याला खूप प्राधान्य द्यायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी घडेल असं नाही. सो सगळ्यांचा विचार करून, जसं की प्रत्येक मापात आपल्याला तोलून बघायचं आहे. जसं की आता समजा काइंड ऑफ की मला काय आवडतं, मला एखादी गोष्ट आवडत नसेल तर आत्ता सांगतात हां मग मला आवडत नाही, मी माझी लाईफ, माझं स्वातंत्र्य नाही. कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघायचं, कधीतरी त्या सासूबाईंचं ऐकून बघायचं. आणि त्यात अजून एक खूप सुंदर हे दिलं त्यांनी, सुविचार म्हणजे बेस्ट लर्निंग होती त्याच्यात, की ते सासरे जे आहेत ते तिला सांगत असतात की जसं की एक सक्सेसफुल माणूस म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एखाद्या माणसाच्या एकदम यशात, जसं एखाद्याच्या नवऱ्याच्या असो किंवा ह्याच्यात प्रत्येक बायको खंबीरपणे पाठीशी असते. म्हणूनच एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा मोठा वाटा असतो आणि त्याच्यामुळेच तो खूप पुढे जातो, सक्सेस होतो. सो त्यांचं असं होतं की मग बाई का बाईच्या मागे नाही राहू शकत. सो खरंच ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक सासवांनी त्यांच्या सुनांना सपोर्ट केला तर खरंच खूप गोष्टी सोप्या होतील आणि खूप संसार वाचतील. आजकालचे एवढे डिवोर्सचे प्रमाण वाढलेले आहेत, हे सगळं वाचेल. आणि मला वाटते डाव मोडून काढणं हे सोल्युशन नाही आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या नात्याला काय हवं आहे, ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आज जर आपला पार्टनर चुकत असला तर आपलं सांगणं, समजावणं, त्याला आपली किंमत करून देणं हे गरजेचं आहे. कारण माहिती आहे प्रत्येक माणसात काही ना काही कमी असते. प्रत्येकजण सर्व गुण संपन्न नसतो, बरोबर. सो आज आपल्या माणसामध्ये तुम्हाला काहीतरी वाटत असेल की असाच करतो तसाच करतो, सगळेच जण काही एकदम चांगलेच नाही, आपल्यात पण वाईट असतं. जसं की आपण पण रागीटे असतो, म्हणजे प्रत्येकात वेगळा वेगळा गुणधर्म असतो. सो आपल्या नवऱ्याकडून, आपल्या सासरी मंडळींकडून खूप जास्त एक्सपेक्ट करण्यापेक्षा आपण आपल्या नात्याला तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि खरंच ॲट द एंड मी तुम्हाला हेच सांगेल, तो मूवी जाऊन तुम्ही नक्की बघा. तुम्हाला रिअलाईज होईल की आपण ज्याच्या मागे धावतो ते काहीच नाही आहे. आपल्याला आपल्या लोकांसोबत टाईम स्पेंड करणं किंवा आपल्या नात्यांना प्राधान्य देणं हेच इम्पॉर्टंट आहे, नाहीतर काहीच नाही. आपल्यापाशी सगळं आहे, पण आपण कशाच्या मागे धावतो हे आपल्यालाच माहिती नसतं. नक्की एकदा बघा आणि थँक्यू बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ. बाय.